रत्नागिरीमध्ये भात शेती पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे आणि रोहिणीच्या मुहूर्तावर कोकणात ही पेरणी केली जाते। पावसानं थोडीशी उसंत घेतली, त्यामुळे आता पेरणीच्या कामाला कोकणात सुरुवात झालेली आहे। रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीलाच ही सगळी पेरणीची कामं आता सुरू झाली आहेत। ही दृश्य कोकणातली आपण पाहतोय। पावसानं सध्या उसंत घेतली, त्यामुळे पेरणीची कामं वेग घेत आहेत। कोकणामध्ये पावसाने दमदार बॅटिंग केल्यानंतर काही दिवसांपासूनच आता पावसाने या ठिकाणी उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळे आता बळीराजा देखील शेती कामाला बळीराजाने सुरुवात केलेली आहे। कोकणामध्ये प्रामुख्याने पेरणी ही आता रोहिणीच्या नक्षत्रांपासून चालू झालेली आहे, त्यामुळे पेरणी कामाची देखील लगबग ही शेतकऱ्यांमधून दिसून येत आहे। आपण जर पाहिलं तर आधुनिक जगतामध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेतकरी ही शेतीचं काम करताना दिसतोय, त्यामुळे बळीराजा देखील आता मान्सूनने कुठेतरी उसंत घेतल्यानंतर सुद्धा आता या ठिकाणी शेती कामाला सुरुवात करताना दिसतो। आपल्यासोबत असेच काही शेतकरी आहेत। काका, काय सांगाल? पाऊस तर दमदार पडलाय, रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त आहे आणि पेरणी करताय। हो, पाऊस यावर्षी भरपूर पडलाय। मे महिन्यातच लवकरच पाऊस चालू झाला, त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं। आता पाऊस 2-3 दिवस थांबल्यामुळे आम्ही रोहिणीमध्ये पेरा करतो, परंतु तरी 2 दिवस लेट झालेला आहे। तर आता आम्ही सुरुवात शेतकऱ्याने केलेली आहे पेरणीला। आता सगळे आम्ही घरातली माणसं, महिला, लहान मुलं हे सगळे मिळूनच आम्ही शेती करतो आणि ही पारंपरिक आमची शेती आहे। जग यंत्राच्या सहाय्याने चालतंय, पण तुम्ही नांगरणी करताना दिसताय। कारण यंत्राच्या सहाय्याने शेती होते, परंतु आमचं असं मत आहे स्वतःचं की पैसेही शेतकऱ्याकडे एवढे नसतात यंत्र घेण्यासाठी, आणि जे आम्ही पूर्वीपासून जी आमची बैलांपासून आम्ही शेती करतो ती आम्हाला योग्य वाटते। तांत्रिक म्हणजे मशिनरीपेक्षा आमची बैलाने जी शेती केलेली कसून शेती होते, तशी ट्रॅक्टरने म्हणजे यंत्राने होत नाही, असं आमचं स्वतःचं शेतकऱ्याचं माझं मत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।